चालू सगळ्यांनी विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण स्टेजच्या समोर या। सर्वांना विनंती असेल पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी आहोत। सर्वांना विनंती सर्वांनी पुढे या। माझा आवाज तुमच्यापर्यंत गेलाय। मन 11 पेजारी संघाचे खेळाडू तर सर्वांनी इकडे या। सर्वांना विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर कृपया करून स्टेज जवळ या। मैदानामध्ये कोणी थांबू नका, स्टेज जवळ या। आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन करून घ्यायचं आहे। तत्पूर्वी सर्वांनी जवळ या। सर्वांना विनंती आहे। एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय। यशस्वीरित्या तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण पार पाडत आहोत। आज सर्वांचा खूप मोलाचं योगदान आहे। पांडवा देवी प्रीमियर लीग
2025 सीझन 3 चा आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत। विनंती असेल या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सलग 3 दिवस या स्पर्धेसाठी सहकार्य केलं असे या मैदानातील देव ज्याला म्हटलं जातं, ज्यांचा अचूक नियम आणि त्या नियमाला फॉलो करणारे पंच सन्माननीय अभिजित जी सावंत सर, सॉरी सन्माननीय अजितजी पुत्रन सर गोरेगाव यांना विनंती करेन सर आपण यापुढे। एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत, त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं क्रीडा भवनचा तो मैदान आणि त्या क्रीडा भवनावरती 6 चेंडूमध्ये 7 धावेंची आवश्यकता होती मित्रांनो, 6 चेंडूमध्ये 6 धावेंची आवश्यकता होती आणि अभिजित पुत्रन सर गोलंदाजीसाठी आले। पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यांच्या अपोजिट वाले होते ते जल्लोष करत होते, त्यांना वाटलं आम्ही सामना जिंकलोय। कॉन्फिडन्स काय असतो हे या सरांकडनं शिकायचं आहे। 5 चेंडू आणि 4 विकेट होते, त्यांनी ते 5 चेंडू मध्ये 4 विकेट प्राप्त केले आणि तो हारलेला सामना जिंकवलाय। असे लेजेंडरी क्रिकेटर अजितजी पुत्रन सर याचा यथोचित मान सन्मान आपण पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये करतोय। विश्वास काय असावा, पहिल्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतरही 5 चेंडूवरती ऑल आउट करणारे गोलंदाज होते असे ऑलराउंडर कॅटेगरी मिस्टर अजितजी पुत्रन सर मॅन फ्रॉम गोरेगाव यांचा प्रीमियर लीगच्या वतीने आपण यथोचित मान सन्मान करतोय। पांडवादेवी प्रीमियर लीग दुसरे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय अभिजितजी सावंत सर मॅन फ्रॉम कल्याण, तंत्रशुद्ध अंपायरिंग, कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेसाठी लागला नाहीये आणि नक्की त्यासाठी जानकारी माहिती ज्यांच्या माध्यमातून आपण पांडवादेवी प्रीमियर लीग मध्ये पाहिली असे तंत्रशुद्ध पंच सन्माननीय हेमंतजी तावडे अभिजितजी सावंत सर मॅन फ्रॉम कल्याण, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान आपण करत आहोत। दुसरे पंच आपण पाहतोय हेमंतजी तावडे साहेब मॅन फ्रॉम ठाणे, यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान आहे, त्यांचा सुद्धा सत्कार आपण अमोलजी पाटील सर यांच्या माध्यमातून करत आहोत। टाळ्या वाजवा मित्रांनो, कंजूसी करू नका, आज तुम्ही वाजवाल उद्या आम्ही तुमच्यासाठी वाजवू। तसेच पुढचे सत्कार मूर्ती आहेत ज्याने सलग 3 दिवस या स्पर्धेसाठी आपला गोड आवाज आणि तंत्रशुद्ध मराठी त्याच्यामध्ये सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचे मन जिंकलीत असे किरणजी खांदोडे सर जव्वा ठाणे यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत। सलग दुसऱ्या पर्वामध्ये ते आपल्याला भेटलेत, त्यांचा पुन्हा मी पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत। अजून एक समालोचक मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे हॅरी दलवी यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपण या स्पर्धेची समालोचन ऐकत होतात आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी समालोचन आपण त्याच्या माध्यमातून ऐकलंय। हा त्यांचं घेतोय, ते 3 होते ना बाहेरचे। एक मिनिट अंपायर आले, अंपायर। तसेच आपण पाहतोय याच पोयनाड गावचे तंत्रशुद्ध अंपायर ज्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी खूप सहकार्य केलं, ऑफिशियल अंपायर सन्माननीय पंकजी पंडित सरांना विनंती असेल आपण सुद्धा या। पंकजी पंडित सर, तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मैदान प्रोव्हाइड केलं असे झुंजार युवक मंडळ पोयनाडचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्यातलं कोणी व्यक्तिमत्व असेल तर त्यांचा सुद्धा यथोचित आपण सत्कार करणार आहोत। झुंजार युवक मंडळ पोयनाड संघाचे प्रतिनिधी इथं आहेत सन्माननीय अजय सर, अजयजी स्टेमकर सर, नक्कीच यांचा सुद्धा
आपण सत्कार करीत आहोत. एक लाईव्ह थँक्यू डीजे. आणि नक्कीच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, AK स्पोर्ट्स लाईव्हला सहकार्य केलं, असे डीजे प्रीतम यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. डीजे प्रीतम व्हॉइस क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये, असे डीजे प्रीतम. थँक्यू डीजे. तसेच ही स्पर्धा 194 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट करणारे AK लाईव्ह स्पोर्टचे CEO सर्व अवी कचरेकर यांना विनंती असेल. अवी कचरेकर आपण यापुढे. नक्कीच अवी कचरेकर यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करतोय. AK लाईव्ह स्पोर्ट्स आज पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये. तदनंतर आपण पहिल्या दिवसापासून पाहिलं हिंदीमध्ये अप्रतिम एंटरटेनमेंट सर्व प्रेक्षकांचं सर्व क्रिकेट रसिकांचं केलं आणि जबरदस्त आपल्या 3 दिवस हिंदी समालोचनावरती प्रभुत्व ज्यांनी निर्माण केलं असे या ठिकाणी इम्रानजी बुखारी सर उपस्थित आहेत. जबरदस्त कॉमेंट्री आपण केले, त्यांचा देखील आपण या ठिकाणी जरूर सन्मान करणार आहोत. संपूर्ण जरूर मॅच मध्ये प्रेक्षकांना जरूर बांधून ठेवण्याची क्षमता असणारे एक जबरदस्त कॉमेंटेटर, रोहा येथून बिलॉंग करणारे एक जबरदस्त समालोचक म्हणून आज आपण त्यांना पाहताय आणि त्यांचा या ठिकाणी जरूर हा शाही सत्कार या ठिकाणी आपण पाहताय. पांडवादेवी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र आपण त्यांना पाहताय. ट्रॉफी सामनावीर स्वप्नेशला रंग भरा जरा. नक्कीच आपण आता जाऊया वैयक्तिक बक्षिसांकडे. ज्यांचा सत्कार जर करून राहिला असेल चुकून तर शब्द सुमनाने मी त्यांचं स्वागत करतोय, कारण का बक्षीस प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करतोय. फायनलचा मॅचचा मानकरी ज्याने या स्पर्धेमध्ये जान टाकली, न कद पड़ा न पद पड़ा, न कद पड़ा न पद पड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, आणि तो खेळाडू आहे फायनल मॅचचा मानकरी ठरतोय, ज्याने आरोही पुरस्कृत मरियाई लेबी संघाला फायनलचा किताब जिंकवला. असा मंजिले उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही तो उड़ान होती है, और वो हौसला रखा खिलाड़ी है स्वप्नेश, प्लेयर ऑफ द मैच, फाइनल के खिलाड़ी स्वप्नेश. आइए और पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 थँक्यू डीजे. आपण पाहतोय स्वप्नेश काय लढले, ज्याप्रमाणे बाजी प्रभू लढले त्याप्रमाणे यांनी पावन खिंड लढली. थँक्यू डीजे. थोडीशी इंटरव्ह्यू घेतोय डीजे. हा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता होती. तुम्ही पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलात, त्यानंतर 2 चेंडू डॉट गेले आणि नंतर एक चौकार आला आणि जिंकण्यासाठी 2 षटकार लगावलेत आणि 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना तुम्ही जो चमत्कार केलात त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना ऐकायला बरं वाटेल.
ॲक्च्युली माईकवरती कधी बोलण्याची संधी आली नाही आणि ॲक्च्युली कधी बोललो नाही, त्यामुळे थोडासा हंबल होतो आहे. पण ॲक्च्युली सांगू ना, अमित दादा ज्यावेळेस क्रीजवरती आला आणि त्यांनी ज्यावेळेस डोळ्यात डोळे घालून ज्यावेळेस मला जो कॉन्फिडन्स दिला तो माझ्यासाठी सर्वोत्तम ठरला. कारण की तो मला म्हणाला की तुलाच खेळायचं आहे आणि हे जे बॉल तू फेस करशील ते तुलाच मारायचं आहे. आणि मेन म्हणजे थँक्यू विनयचे, की ज्याने आमच्यातल्या मुलांना घेऊन, आमच्यातल्या मीन्स आमच्या पंचायतमधल्या मुलांना घेऊन त्यांनी त्यांच्यावरती कॉन्फिडन्स दाखवला. नुसते घेऊन त्यांनी पाठीमागे ठेवलं नाही तर त्यांना पुढे कशी संधी मिळेल ते त्यांनी आम्हाला दाखवलं. त्याबद्दल थँक्यू. आणि मामाचे सुद्धा थँक्यू, कल्पेश मामाचे, की ज्यांनी आम्हाला संधी दिली खेळण्याची. नक्कीच कल्पेश पाटील बद्दल मी नेहमीच त्यांचं प्रत्येक अलिबाग स्पर्धेमध्ये कुठेही स्पर्धा असू दे त्याची उपस्थिती असते. आणि आता मात्र तुम्ही जो जिक्र केलात, म्हणजे ज्या खेळाडूचं नाव घेतलात, ज्याने तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय, तो म्हणजे छोटा मास्टर माइंड विनयसाठी टाळ्या वाजवा, ज्याने या पंचक्रोशीतल्या खेळाडूवरती विश्वास दाखवला आणि आज चॅम्पियन ठरून दाखवलाय. कॉंग्रॅच्युलेशन स्वप्नेश सर, विश यू ऑल द बेस्ट. येणाऱ्या 4थ्या पर्वामध्ये आपल्याला शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा वैयक्तिक बक्षीस. या पांडवादेवी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याच्यासाठी सन्माननीय विकाजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट शूज आहेत. आणि तो खेळाडू कोण आहे ज्याने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब पटकावलाय? एनीबडी गेसेस हु इज दिस? अजून नाव येऊ द्या. तो खेळाडू आहे आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत मरिया इलेबी संघाचा, ज्याने 7 कॅच या लीग मध्ये पकडल्या. असा खेळाडू ठरतोय. कोण आहे? स्वप्नेश. विवेक आहे, सॉरी विवेक आहे, सॉरी मिस्टेक झाली. विवेक आहेत. विवेक ठरतायत या पांडवादेवी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब. पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपण पाहतोय विवेक. मरिया इलेबी संघाचे खेळाडू विवेक, कसं वाटतंय आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब मिळालाय? प्रथमतः आम्ही आयोजकांचे आभारी आहे की इतकी चांगली स्पर्धा त्यांनी इथे राबवली आणि प्रत्येक गावातल्यांना संधी मिळाली, त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. आणि मेन म्हणजे आमच्या बॉलरांचे आभार मानेन की मी तिथे फिल्डिंगला असताना त्यांनी ते बॉल टाकले म्हणून मला ते कॅच घ्यायला संधी मिळाली, त्यामुळे त्यांचा मी आभार आहे. त्यांच्यामुळे मला ही बेस्ट फिल्डर म्हणून अवॉर्ड मिळाला. धन्यवाद. आणि एक सांगीन मी की आमच्या टीमचे 12,500 पॉईंट शिल्लक असताना आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो, ही आमच्यासाठी खरंच मोठी गोष्ट आहे. थँक्यू. हे मोटिवेट तुमच्या संघ मालकाला आणि संघ नायकावरती असेल, कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि नक्कीच विवेक ठरलेत पांडवादेवी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आता आपण जाऊया या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर याच्यासाठी सन्माननीय विकाजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत. आणि पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज कोण आहेत? एक नाव आलं अजून. मैंने पहले ही कहा था सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारू. सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारू. सामने तेजस शेलके है, छक्का कैसे मारू. एक उत्कृष्ट गेंदबाज किताब से नवाजे जा रहे तेजस शेलके. टाळ्या वाजवा, कंजूसी ना करे. नक्कीच आपण पाहतोय पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज चा किताब आपण पाहतोय, तो डोनेट केला जातोय. आपण जाऊयात या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक जातोय. तो संघ आहे डीएम ग्रुप शाहबाज प्रतीकजी म्हात्रे यांचा स्पॉन्सर केलेला संघ
चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय पांडवा देवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये। मी सन्माननीय देवेंद्रजी तावडे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या डीएम ग्रुप शाहबाज प्रतीकजी म्हात्रे संघ मालक यांच्या मालकीचा हा संघ पांडवा देवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये चतुर्थ क्रमांकाचा किताब पटकावतोय। सेकंड रनर अप कॉंग्रॅच्युलेशन प्रसाद सर, थोडेसे नाराज असाल डीएम ग्रुप शाहबाज टीमचे जाबाज खेळाडू आहात, पण आज सेमीफायनल मध्ये थोडेसे मागे ठरलेत। कसं वाटतंय पहिल्या ओव्हर मध्ये नक्की तुमच्या 2-3 विकेट गेले, स्कोर कमी झाला आणि त्यानंतर तुमचा बॅकफूट, काय वाटतंय? सगळेच नाराज झाले आमचे खेळाडू, कारण 2 मॅचला आम्ही खूप एफर्ट केलं होतं। थोडंसं नक्कीच पुढल्या चौथ्या पर्वामध्ये शुभेच्छा असतील। विश यू ऑल द बेस्ट प्रसाद सर। पांडवा देवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय प्रणयजी वाघमारे पुरस्कृत शिवशंभो 11 घसवड संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय। विनंती असेल आपण पाहतोय शिवशंभो 11 घसवड संघ प्रणयजी वाघमारे। नक्कीच आधीच्या 3 मॅच मध्ये काय फलंदाजी झाली आणि सेमी फायनलच्या मॅच मध्ये नक्की स्वतःवरती सुद्धा नाराज असतील। त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला थोडेसे कमी पडले आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आपण पाहतोय शिवशंभो 11 घसवड संघ। आता जाऊया या स्पर्धेमध्ये। या स्पर्धेमध्ये पांडवा देवी प्रीमियर लीग सीझन 3 2025 रनर अपचा किताब सेकंड नंबरचा मानकरी ठरतोय विकाची जाधव संघ पुरस्कृत मन 11 पेजारी संघ। या सन्मान्य विकाची जाधव सर यांच्या माध्यमातून मालकीचा असलेला संघ आपण पाहतोय मन 11 पेजारी संघ। सन्मान्य सचिनजी पाटील सर, तसे तावडे साहेब, टेमकर साहेब, अमोलजी पाटील साहेब, सर्वांना विनंती करेन सर्वांनी पुढे या। थँक्यू डीजे। नक्कीच आपण पाहतोय मन 11 पेजारी संघ रनर अप ठरतात आणि या पांडवा देवी प्रीमियर लीग सीझन 3 या स्पर्धेमध्ये मी विनंती करेन पांडवा देवी गावचे उपसरपंच सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरतोय। या स्पर्धेमध्ये ज्याने चांगली कामगिरी केली कल्पेशजी पाटील पुरस्कृत संघ आपण पाहतोय आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत। बदलाव होतोय, आपण जाऊया वैयक्तिक बक्षिसांकडे, ज्याच्यामध्ये बेस्ट बॅटर
एनीबडी कोण असेल बेस्ट बॅटर ज्याने या स्पर्धेमध्ये 84 धावा कुठल्या? ना दिन देखता है ना रात देखता है, ना दिन देखता है ना रात देखता है, ये तो पूरे प्रीमियर लीग में अपने टीम के हालात देखता है। कौन है बेस्ट बैटर? किताब गोस टू जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल। 84 रन्स मन 11 पेजारी टीम के खिलाड़ी निखिल। नक्कीच पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपल्याला सन्मान्य विकाजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून षटकारांचा आदिलशाह किंग ऑफ सिक्सर ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावले असा कोण आहे खेळाडू? हा निखिल एक नाव अजून ज्याने या स्पर्धेमध्ये 12 षटकार लगावले तो आहे माननीय पेजारी संघाचा 12 षटकार लगावणारा निखिल ठरतोय सिक्सर ऑफ किंग षटकारांचा आदिलशाह। नक्कीच निखिल आज खुश आहेत, बोलतात ना बायको बरोबर बेवडी फ्री। थँक्यू डीजे, कॉंग्रॅच्युलेशन निखिल, विश यू ऑल द बेस्ट। नेक्स्ट टुर्नामेंट साठी शुभेच्छा असतील। या स्पर्धेमध्ये मालिकावीर जरूर या मॅच मध्ये आपण 2-2 अवॉर्ड घेताय, बायको सोबत बेवणी फ्री, कसं वाटतंय? प्रथम मला आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून चान्स दिल्याबद्दल आमचे टीमचे ओनर काका आमचे त्यांचं म्हणजे अभिनंदन करतो मी, कारण का फर्स्ट टाईम मी आयकॉन राहिलेलो। त्यांनी सांगितलेलं मला, राजाबाईला पण आयकॉन होतो मी, पण फर्स्ट टाईम त्यांनी सांगितलेलं मला की आयकॉन राहायचं आहे तुला, म्हणून मी राहिलेलो आणि त्यांना संधीचं त्यांनी जी मला संधी दिली त्याचं मी सोनं करून दाखवलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आणि बॅटिंग माझी चांगली झाली कारण का माझी बायको पण आलेली इथे आज मॅच बघायला, त्यामुळे माझी बॅटिंग चांगली झाली, त्याबद्दल आता नाही आहे, आता गेली। कहा जाता है दोस्तों हर सफलता के पीछे किसी महिला का हाथ होता है, जरूर उनकी बैटिंग देखिए, उनकी वाइफ यहाँ पर आई और उनकी बल्लेबाजी लगी। कांग्रेचुलेशन निखिल, विश यू ऑल द बेस्ट। और जाते हैं फिर से एक बार पांडवा देवी प्रीमियर लीग सीजन 3 मालिकावीर स्पोर्ट्स साइकिल प्राप्त करने के लिए कौन है वो खिलाड़ी जिन्होंने इस प्रतियोगिता में बेस्ट बैटिंग की, बेस्ट बॉलिंग की और ऑलराउंडर कैटेगरी का खिताब आजमाया, वो खिलाड़ी एनीबॉडी गेसेस कौन है इस साइकिल का मालक? ये पब्लिक है, ये सब जानती है, और वो खिलाड़ी है जिन्होंने इस प्रतियोगिता में मालिकावीर का खिताब प्राप्त किया है, वो है आरओ स्पोर्ट्स पुरस्कृत मरियाई लेबी टीम के खिलाड़ी, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट विनय मालिकावीर। थैंक यू डीजे। छोटा पैक बड़ा रिचार्ज, छोटा तीर वार करे गंभीर। नक्कीच आज पहिल्या 3ऱ्या पर्वामध्ये तो विजय विक्रम विनयाने करून दाखवलाय।
यस विनंती असेल कैलासवासी सचिन पाटील साहेबांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्यांचे एक चाहते आहेत ते त्यांच्यासाठी एक गीत सादर करतायत त्याच्यासाठी 2 मिनिटं वेळ काढायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर रामचंद्र ठाकूर मेडेखार, मुक्काम मेडेखार, पोस्ट पुन्हा तालुका जिल्हा रायगड. पांडवदेवी प्रीमियर लीग 2025 या दादासाठी मी गाणी घेतोय. सचिन दादासाठी प्लीज मला सपोर्ट करा. पहिल्यांदाच बोलतोय. मनाचा दिलदार खेळाडू झुंजार खेळता खेळता गेला निघून. मनाचा दिलदार खेळाडू झुंजार खेळता खेळता गेला निघून. तुझे आठवता दीन सचिन डोले येती भरून. तुझे आठवता गुण सचिन डोले येती भरून. कालाने साधला कसा हा डाव घालून विलखा घेतलाय जीव. कालाने साधलाय कसा हा डाव घालून विलखा घेतलाय जीव. भेटणार नाही सचिन दादा आता दिसल फक्त फोटो मधून. आता दिसल फक्त फोटो मधून. तुझे आठवता गुण दादा डोले येती भरून. तुझे आठवता गुण दादा डोले येती भरून. धन्यवाद भावानो. धन्यवाद. खूप चांगलं गीत त्यांनी सादर केलं. कैलासवासी आपल्या सचिन दादा यांच्या स्मरणार्थ पुन्हा मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया. नक्कीच आपण जाऊया. चॅम्पियन या स्पर्धेमध्ये ठरणारा संघ आपण पाहतोय. मी विनंती करेन सर्व मान्यवरांना, सन्मान्य सचिनजी पाटील साहेबांना, पांडवादेवी गावचे उपसरपंच यांना विनंती करेन की आपण या सर आणि आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आरोही स्पोर्ट्स पुरस्कृत कल्पेशजी पाटील पुरस्कृत टीम मरियालेबी या तिसऱ्या पर्वामध्ये ठरते प्रथम क्रमांकाचा मानकरी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. आपण पाहतोय पांडवादेवी प्रीमियर लीग संघ थैंक यू. पण या तिसऱ्या पर्वामध्ये मानकरी ठरताय, चॅम्पियन ठरताय. कसं वाटतंय पांडवादेवी प्रीमियर लीगचा चषक जिंकल्याबद्दल? खूप छान वाटतंय. आणि आयोजन कसं आहे? आयोजन तर एक नंबर असतो. गेल्या वर्षी पण चांगलं झालेलं आयोजन इथे. आणखी एक प्रश्न आहे माझ्याकडे की आता येणाऱ्या 4थ्या पर्वामध्ये आपल्याला डे नाईटची स्पर्धा खेळवायची आहे, त्याच्यामध्ये तुमचा संघ 100% असणार की नाही? 100% तोच असणार आहे आणि आयकॉन पण माझा तोच असणार आहे. विनयच आयकॉन असणार आहे. थँक्यू सो मच. आणि सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांचा सत्कार करण्याचा चुकून राहिला असेल तर शब्द सुमनाने करतोय. आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.